श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कोणत्याही सोमवारी तुम्हाला जर हे फूल दिसेल, तिथून तुम्ही तोडून आणा. चमत्कार होतोच. प्रत्येक भागात आपल्याला यश, पैसा, सुख, समृद्धी जे काही आहे, ते आपल्या घरामध्ये नांदते. मित्रांनो, हे फूल आहे गोकर्णाचे फूल. तुमच्या घरात, तुमच्या घराच्या बाहेर जर गोकर्णाचे वृक्षरोप तुम्ही लावलं असेल, तर अतिउत्तम असतं, शुभ मानलं जातं. आणि तुमच्या घराच्या बाहेर तुम्ही गोकर्णाचे झाड, वृक्ष लावले नसेल, तर तुम्ही लावून घ्या. कारण हे झाड अतिशय शुभ असतं आणि याला फूल येणं सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं. तुमच्या घरामध्ये जर गोकर्णाचं झाड असेल, नसेल, तरी तुम्हाला जिथेही हे फूल दिसेल ना, खास करून जर सोमवारच्या दिवशी जर तुम्हाला हे फूल दिसलं, तर ते अतिशय शुभ मानलं जातं. सोमवारी जर आपल्याला हे फूल दिसलं तरी, तर ते तुम्ही तोडून घ्यायचं आहे. कारण हे दिसणंच मुळात शुभ मानलं जातं. तुमच्या घरात गोकर्ण असेल आणि त्याला जर तुम्ही सोमवारी सोमवारी त्याला फुलं आले आणि ते तुम्ही तोडले आणि ते अ, फुलं जे असतात ना सोमवारी ते अतिशय शुभ मानलं जातं. तेथून तोडून घ्यायचं ते फूल सोमवारी. ते हे फूल तोडून काय करायचंय आपल्याला? तुमच्या घरात जर शिवलिंग असेल, तर ते फूल तोडून लगेच शिवलिंगावर ठेवायचं आहे आणि 11 वेळेस ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हे तर बोलायचंच आहे. घरात जर शिवलिंग नसेल किंवा जवळपास जर महादेवाचं मंदिर असेल, तर तुम्ही तिथे जाऊन शिवलिंगावर ते फूल तोडलेलं तुम्ही त्याच्यावर म्हणजे अर्पण करून तिथे 11 वेळेस ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा जप करू शकता. बघा, महादेवाला ना हे फूल अत्यंत प्रिय आहे आणि जोही भक्त महादेवाला सोमवारच्या दिवशी हे फूल चढवतो ना, हे फूल अर्पित करतो, त्याच्यावर महादेव अत्यंत प्रसन्न होतात आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. त्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती मिळते, यश मिळतं, पैसा, सुख त्याच्या घरामध्ये नांदते. म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या घराच्या बाहेर गोकर्णाचे वृक्ष नक्कीच लावून घ्या. फूल आलं, सोमवारी आलं तर नक्कीच महादेवाच्या शिवलिंगावर चढवा आणि सोमवारच्या दिवशी तुम्ही कुठे बाहेर जात आहात आणि अचानक जर गोकर्ण दिसलं ना, तर तुम्हाला हे एक फूल तोडा आणि जमलं तर महादेवाच्या मंदिरात आणि जर शक्य नसेल तर घरातल्याच शिवलिंगावर ते चढवायला विसरू नका. हे अतिशय शुभ मानलं जातं. मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल, तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. श्री स्वामी समर्थ.